मित्रांनो, आत्ता आम्ही आलता ओडिसामध्ये आणि ओडिसामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी. आणि भुवनेश्वर या ठिकाणी आल्यानंतर इथं मंदिर एकदम भव्य मंदिर आहे, मोठं मंदिर आहे, बघायसारखं आहे. मध्ये जर मोबाईल घेऊन जाऊ दिला असताना नंबरही फोटो काढता आले असते, पण परमिशनच नाही मध्ये मोबाईल घेऊन जाण्यासाठी. त्यामुळे बाहेरूनच फोटो काढावं लागले. बाहेरून काय फोटो निघाणार. मंदिराच्या समोर फोकस लावला मोठा, आणि त्या फोकसमुळे तर फोटोच निघाणार. पाहण्यासारखं मंदिर आहे, नंबर 1 मंदिर. माणसाचे असे मन तृप्त होते मंदिर पाहून. असे भावना एक समजा मंदिरातून बाहेर जाऊ वाटणे असं मंदिर आहे. पण काय करता. आणि मध्ये एका ब्राह्मणानं सांगितलं की या मंदिराला बनवण्यासाठी 3 पिढ्या लागल्यात. 3 पिढ्यांनी हे मंदिर बनवलं आहे. म्हणजे 3 राजांनी हे मंदिर जे आहे 300 वर्ष बनवले, तेव्हा हे मंदिर पूर्ण झाले. आणि मंदिर खरंच पाहण्यासारखं आहे. तुम्ही कधी आले ओडिसाला, भुवनेश्वरमध्ये नक्की या आणि हे मंदिराला भेट नक्की द्या. पण दुर्भाग्य असं की मोबाईलच मध्ये घेऊन जाऊ देणार. आणि असे प्रत्येक मंदिरामध्ये जेवढे मोठमोठे मंदिर आहेत प्रत्येकामध्येच मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. हिंदू असून हिंदू नसल्यासारखं वाटायला. दुसरं काही नाही. खरी परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे. कारण मोबाईलचा लय प्रॉब्लेम आहे इथे मंदिरामध्ये. मोबाईल एंट्रीच नाही आहे मंदिरात. तुम्ही किती भारी मोबाईल आणा, आयफोन आणा, त्याला डायमंड लावून आणा, तुम्हाला बाहेर एका लॉकरमध्ये जमा करावं लागेल. मध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगीच नाही. हर हर महादेव, हर हर महादेव. अजून जाण्यात उतराले. आपलंच हे म्हणजे किराण दिले ते. किराण दिले, पण भाडे असं राहिले त्याचं. मित्रांनो, तुम्ही ही शिल्पकला बघू शकता. ही माझ्या मागं ही जी शिल्पकला आहे सेम टू सेम पूर्ण मंदिरामध्ये अशीच शिलांची जी शिल्पकला आहे, भव्य शिल्पकला आहे मध्ये मंदिरामध्ये. याच प्रकारे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही जी शिल्पकला दिसते मागं, सेम अशीच शिल्पकला जी आहे मंदिरामध्ये आहे. आणि मंदिर जवळपास 180 फूट आहे. जसं की तुम्ही गौतम बुद्धांचं मंदिर पाहिलं होतं बोधगयामध्ये, त्याचप्रमाणे इथं पण 180 फुटाचं मंदिर जे आहे ते बनवलं गेलेलं आहे. चला तर आता इथून आम्हाला निघायचं आहे जगन्नाथपुरीला. आणि या ठिकाणी जगन्नाथपुरीला तुम्ही जाण्याच्या आधी हे जाणून घ्या की याच मंदिरामध्ये 108 देवी देवता आहेत. 108 देवी देवता, 1-2 नाही, 108 देवी देवता जे आहेत ते याच मंदिरामध्ये आहेत. आणि तुम्हाला हे जर मंदिर पाहिलं, मला वाटत नाही की कोणा देवाचं दर्शन करण्याची गरज आहे. कारण सगळ्या देवांचे दर्शन जे आहेत तुम्हाला ह्याच मंदिरामध्ये होऊन जातील. कारण 108 देव आहेत. आम्हाला तर पूर्ण 108 देवाचं दर्शन देखील करणं झालं नाही. जेवढं होईल तेवढं आम्ही केलं. आणि तिथं एक प्रसाद आहे ज्या ठिकाणी गाडग्यामध्ये बनवलेला आहे. आणि ते प्रसाद सकाळी बनवलेला असते, तुम्हाला इथे संध्याकाळपर्यंत सगळा मिक्स करून दिला जाते. आणि संपूर्ण प्रसाद जे आहे एकदम चविष्ट आहे. त्या पोराने खाल्ला का नाही माहीत नाही, पण आम्ही खाल्ला ते 50 रुपयाला 5 प्रकारचा प्रसाद आहे. तिथं बाहेर जाते गाडग्यात ते माणसं खूप वर्षापासून वारी करत आहे. आणि पूर्ण 4 धामाची यात्रा पण त्यांनी केलेली आहे. थोडा चेहरा दाखवा आजीचा. ते आजी बघा. गंगासागरला सुद्धा हे पायाने गेलेले आहेत. गंगासागरला खूप मजा केली. ते मंदिरात साईडला तर गार्डन आहे का? तिथे मंदिराच्या पुढे गार्डन होतं. फोटो नाही काढले, व्हिडिओ काढायचा आहे. फोटो नाही निघाला तुमचा पण व्हिडिओ. तुम्ही कधी जर ओडिसाला आले तर भुवनेश्वर या ठिकाणी एकदम रस्त्यावरती रथ तुम्हाला सर्वात मोठा रथ आहे. भारतातील सर्वात मोठा रथ आहे असं म्हणतात. पाहू शकता मागं हा रथ आहे जो आम्ही रथ पाहण्यासाठी मंदिरातून दर्शन घेतलं आणि आम्ही परत गाडीकडे गेला होतो. नंतर पाहण्यासारखा तुम्ही रथ पाहू शकता. हा आहे ओडिसातील भव्य रथ ज्यावर आम्ही चढला होतो वरी. आणि रथाचे दर्शन घेऊन त्या साईडनं पलीकडून खाली जायचं. आता आपली माणसं कुठे खाली तिकडे लांब.
ही आहे रथाची मागची साईड. तुम्ही पाहू शकता वरील रथाचं शिखर किती मोठं आहे. आणि खरंच रथ हा मोठा आहे. मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात मोठा रथ आहे. भरपूर मोठा रथ आहे. चला इथं बसा आलो ना आपण. चला चला खाली चला. भरपूर मोठा रथ आहे आणि रथाची मागची साईड आहे. आणि या रथावरती भरपूर ज्या फळ्या आहेत त्या नवीन लावल्या दिसतील तुम्हाला, कारण पावसामुळे दरवर्षी खराब तर होत असतील. चला पुढे चला. हे रथाची उजवी साईड आहे. त्या ठिकाणावर दर्शन करून माणसं जे आहेत ते बाहेर येतात. आम्ही पण दर्शन करून आता बाहेर चालतो. मस्त आहे रथ, पाहण्यासारखा रथ आहे. कधी आले ओडिसामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी, भुवनेश्वरपासून 2 ते 2.5 किलोमीटर हा रथ जो आहे तो तुम्हाला दूर बघायला मिळतो. तुम्ही पाहू शकता हे शिखर रथाचं आणि तिथून पूर्ण रथ जे आहे ते खाली आले. एका साईडनं वर जातात भाविक भक्त आणि दुसऱ्या साईडनं ते खाली येतात. दुसऱ्या साईडनं पण काय उलट्या डोक्याचे उलट्या साईडनं वर चालेल. ज्यांच्या डोक्यात उलट्या आहेत ते उलट्या साईडनं वर चाललेत. आणि जास्त करून लेडीज, कारण लेडीज एवढं मूर्ख कोणीच नसते. हां, सर्वात मूर्ख लेडीज असतात. ते साक्षात ऋषी म्हणून सांगितलं. बायाचा दिमाग गुडघ्यात असते, गुडघ्याच्या खाली असते, त्याच्यामुळे डोकं चालत नाही. फोटो व्हिडिओ करा मग असं व्हिडिओ चला मित्रांनो, फायनली ओडिसामधला सर्वात मोठा जे रथ आहे, भारतामधला सर्वात मोठा रथ म्हणतात, हा रथ पाहून आम्ही आता वापस निघालो. आणि एका ठिकाणी कृष्णलीला चालू आहे, त्या ठिकाणी आता कृष्णलीला पाहिजे. मी तुम्हाला ती पण या व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवतो. चला तर आता भेटूया नंतर त्या कृष्णलीलेसोबत. मित्रांनो, हा उड्या डान्स चालू आहे त्यांचा, कारण त्यांचा त्योहार आहे वाटतं इथं. या ठिकाणी कृष्णलीला सोबत उड्या डान्स सुद्धा चालला आहे. मित्रांनो, मग आम्ही मंदिरात पाया पडायला गेलो होतो, पण तिथं डायरेक्ट मोबाईलमध्ये घेऊन जायला परवानगी नव्हती. पण मंदिराच्या बाजूला एक बुरुज आहे, त्या ठिकाणाहून तुम्हाला मंदिराचं व्ह्यू दाखवतो आहे. आणि मंदिर दिसायला नंबर 1 आहे. या मंदिरामध्ये 108 मंदिर आहेत. मंदिर दिसण्यास मस्त दिसते बघा. तिथून मंदिराच्या साईडला तुम्ही कुठे भुवनेश्वरला बुरुज आहे, त्या ठिकाणावर व्हिडिओ घ्या. हा बुरुज आहे, त्या ठिकाणाहून मंदिराचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ घेऊ शकता.
मंदिर इथून पाहता येते. तुम्ही जर तिकडे बाहेर पाहता येणार स्पेशल क्रूज आहे. फोटो वगैरे कोणाला काढायचे असतील मंदिरापासून इथून पण तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. मंदिर खूप चांगलं आहे. जवळपास या मंदिराला बनवण्यासाठी 300 वर्ष लागले. तुम्हाला मगामध्ये म्हणलं मी व्हिडिओमध्ये या मंदिराला बनवायला 300 वर्ष लागले. मंदिर पूर्ण दगडाने बांधलं गेलेलं आहे आणि दगड पण साधारण वापरलेला नाही या ठिकाणी. चला आता मित्रांनो भेटूया आपण जगन्नाथपुरीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.